तुमचा एक चुकीचा क्लिक आणि तुमच्या आयुष्यातील सगळे खाजगी फोटो, चॅट्स, बँक डिटेल्स दुसऱ्या कोणाच्या तरी हातात जाऊ शकतात. तुमचं व्हॉट्सॲप हॅक होऊ शकतं आणि तुम्हाला त्याची कल्पना सुद्धा येणार नाही. आजकाल हॅकर्सकडे असे ॲडव्हान्स टेक्निक आलेले आहेत ज्यामुळे तुमचं व्हॉट्सॲप धोक्यात येऊ शकतं. पण घाबरण्याचं काही गरज नाहीये, घाबरण्याचं कारण नाहीये, कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की तुमचं व्हॉट्सॲप हॅक झालं तर ते ओळखायचं कसं, व्हॉट्सॲप हॅक होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायची, आणि जर दुर्दैवाने ते हॅक झालंच तर कोणते तातडीचे उपाय यात करायचे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जॉईंट कमिशनर ऑफ पोलीस रजनीश गुप्ता यांनी काय टिप्स दिल्यात ते सुद्धा आपल्याला शेवटी बघायचं आहे. त्यामुळे एक सेकंद सुद्धा मिस करू नका. नमस्कार, मी अमित गद्रे. न्यूज18 मराठीच्या टेकचेक व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. सगळ्यात आधी आपल्याला बघायचं आहे तुमचं व्हॉट्सॲप हॅक झालंय हे ओळखायचं कसं. अनेकांना ते ओळखता येत नाहीये. टिप नंबर 1 अशी आहे की बॅटरी ड्रेन आणि स्लो फोन. जर तुमच्या फोनची बॅटरी अचानक संपत असेल, फोन खूप हँग होत असेल किंवा बॅकग्राऊंडमध्ये एखादा स्पायवेअर यात असू शकतो, त्यामुळे मोबाईलची ही लक्षणं आपल्याला दिसू शकतात. दुसरी टिप अशी आहे की लिंक डिव्हाइसेसचा धोका. तुमच्या व्हॉट्सॲपच्या सेटिंगमध्ये जा, तिकडे लिंक्ड डिव्हाइसेसवरती तुम्ही क्लिक करा आणि तिकडे जर तुम्हाला एखादा अनोळखी म्हणजे विंडोज, मॅक किंवा ब्राउझर लॉग इन जर त्यात दिसलं तर समजून जा की कोणतरी तुमचे चॅट्स लाईव्ह वाचतंय. टिप नंबर 3 आपल्याला बघायची ती म्हणजे मिस्टिरियस मेसेजेस. जर तुमच्या मित्रांना तुमच्या नंबरवरून मेसेजेस जात असतील, ते तुम्ही पाठवलेले नसतील, तर समजून जा तुमचं व्हॉट्सॲप जे आहे ते हॅक झालेलं आहे. OTP व्हेरिफिकेशनचे मेसेजेस जर तुम्हाला येत असतील तर ही धोक्याची घंटा आहे असं पण समजू शकता तुम्ही. आता आपल्याला या सगळ्यानंतर बघायचं की हॅकिंगपासून मग वाचायचं कसं. पण ते बघण्यापूर्वी हॅक झालेलं अकाउंट रिकवर कसं करायचं हे आधी सुरुवातीला आपण समजून घेऊया. पहिला उपाय असा आहे की ताबडतोब तुम्हाला लिंक डिव्हाइसेसमध्ये जायचं आहे आणि सगळ्या अनोळखी डिव्हाइसेसवरती लॉग आउट करायचं आहे. दुसरा सोपा उपाय तुम्हाला असा करायचा आहे की व्हॉट्सॲप अनइन्स्टॉल करायचं आहे, पुन्हा इन्स्टॉल करायचं आहे, आणि जेव्हा तुम्ही पुन्हा लॉग इन कराल तेव्हा तुमच्या नंबरवरती नवीन OTP येईल आणि तो टाकताच हॅकरकडे जो फोनमध्ये तुमचं अकाउंट सुरू आहे ते आपोआप लॉग आउट होण्याची शक्यता असते. तसं होऊ शकतं. तिसरा उपाय तुम्ही करू शकता तो म्हणजे हॅकरने 2 स्टेप व्हेरिफिकेशन जर पिन बदललेला असेल तर व्हॉट्सॲप सपोर्टला तुम्हाला जावं लागेल. तो ॲड्रेस असा आहे support@whatsapp.com. यावरती तुम्हाला ईमेल करायचा आहे आणि ईमेलमध्ये तुम्हाला लिहायचं आहे की माय व्हॉट्सॲप अकाउंट इज हॅक्ड, आणि डिॲक्टिवेट कराल ते तुम्हाला सांगायचं आहे. 24 तासाच्या आत तुमचं अकाउंट ब्लॉक केलं जाईल जेणेकरून त्याचा गैरवापर होणार नाही. आता आपल्याला हे बघायचं आहे की हॅकिंग होऊ नये म्हणून आपल्याला काय करता येईल, आणि हे उपाय प्रत्येकाने आपल्या मोबाईलमध्ये आत्ताच करून घ्या. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या व्हॉट्सॲप सेटिंगमध्ये जायचं आहे. अकाउंटमध्ये गेल्यावर 2 स्टेप व्हेरिफिकेशन तुम्हाला करायचं आहे, पिन सेट करायचा आहे, आणि हा पिन कोणालाही सांगू नका. दुसरा महत्त्वाचा तुम्हाला उपाय करायचा आहे तो म्हणजे अनोळखी लिंकवरती क्लिक करायचं नाही आहे. तुम्हाला 5,000 रुपयांची लॉटरी लागली आहे, या लिंकवरती क्लिक करा, मोफत रिचार्ज मिळवा, अशा कोणत्याही लिंकवरती तुम्हाला जायचं नाही आहे. यावरती क्लिक करणं म्हणजे हॅकरला स्वतःहून निमंत्रण देण्यासारखं आहे. आता तिसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की व्हॉट्सॲप वेब वापरताना तुम्हाला काळजी घ्यायची आहे. आता तुम्ही ऑफिसमध्ये लॉग इन करता, मित्राच्या कॉम्प्युटरवरती लॉग इन करता, तर ते वापरून झाल्यावर लॉग आऊट नक्की करा. ते करायला तुम्ही विसरू नका. आता समजा ही सगळी काळजी आपण घेतलेली आहे, तरीसुद्धा व्हॉट्सॲप हॅक झालं तर काय करायचं. आता यावरती दिल्ली पोलिसांनी काय सांगितलं आहे आपण बघायचं आहे. जॉईंट कमिशनर ऑफ पोलीस रजनीश गुप्ता यांनी काही खास टिप्स दिल्यात त्या आपण बघूया. वैसे तो ये 3 ऑप्शन देता है मेटा. अगर फेसबुक किसी ने हैक कर लिया है तो एक अलग लिंक है, व्हाट्सएप हैक एक अलग लिंक है, थोड़ा लंबा चौड़ा लिंक है. तो इसलिए मैं ये स्क्रीन पर थोड़ी देर के लिए दिखाना चाहूँगा कि आप इसको केयरफुली नोट कर लें. ऐसे इंस्टाग्राम भी अगर आपका इम्पर्सोनेट होता है या हैक होता है तो लिंक है. तो द मोमेंट आप कॉल फॉरवर्डिंग को डिसेबल करते हैं, इस लिंक को खोलते हैं, तो ये लिंक से आप एक वेबसाइट जैसी ओपन होगी, वो व्हाट्सएप की ऑथराइज्ड वेबसाइट है. तो इसमें सबसे पहले वो सवाल पूछता है कि आर यू लॉ एनफोर्समेंट ऑफिसर. तो आप कहते हैं नहीं, हम तो आप पब्लिक हैं. नो पे जैसे क्लिक करेंगे तो एक नीचे बॉक्स खुल जाएगा. वहाँ पर आप +91 में सेलेक्ट करने के लिए IND इंडिया सिलेक्ट करेंगे तो जल्दी से आ जाएगा. वहाँ पर आप अपना नंबर डालते हैं, जो भी व्हाट्सएप का नंबर है, फिर ये नंबर रिपीट भी कर देते हैं दोबारा नीचे. ये नंबर रिपीट करने के बाद जो नंबर है उसके बाद आप सिलेक्ट करते हैं माई अकाउंट हैज़ बीन हैक्ड. पर लार्जली माई अकाउंट हैज़ बीन हैक्ड को क्लिक करते ही वो 5-6 सवाल और पूछता है, जैसे क्या डिस्क्रिप्शन. तो आप बताइए कि मेरा फ़ोन में व्हाट्सएप लॉग आउट हो गया और मैं लॉग इन नहीं कर पा रही. फिर वो आपके कॉन्टैक्ट की इन्फॉर्मेशन मांगते हैं और पूछता है क्या आप वकील हैं या किसी को रिप्रेजेंट कर रहे हैं. तो आप इसको भी नो कर सकते हैं. वहाँ पे आपका पूरा नाम जिसका वो व्हाट्सएप है,
ईमेल, चूंकि उस ईमेल पर आपको एक अलर्ट मैसेज आएगा, ये ईमेल बहुत ज़रूरी है। उस ईमेल को कंफर्म करिए, वो दोबारा लिखिए, फिर आप उसको एग्री करिए और इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर जहां लिखा है वहां पर आप अपना नाम पूरा लिख दीजिए और सेंड कर दीजिए। इसको करते ही कुछ घंटे के अंदर जो फ्रॉडस्टर जो आपका व्हाट्सएप हैक करके बैठा हुआ है वो लॉग आउट हो जाएगा। दूसरा, जैसे ही वो लॉग आउट होगा आपके ईमेल पर अलर्ट आएगा और फिर आप अपने मोबाइल के अंदर जब व्हाट्सएप डाउनलोड करेंगे, ओटीपी आएगा तो आप उसको रिस्टोर कर पाएंगे। इन स्टेप्स को फॉलो करिए, व्हाट्सएप हैक से बचिए। तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्या कुटुंबातील प्रत्येक ग्रुपवरती पाठवा, तुमच्या आईबाबांना, भावंडांना, मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, कारण तुमचा एक शेअर कोणाला तरी मोठ्या फ्रॉडपासून वाचवू शकतो. तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पाहत रहा न्यूज 18 मराठी.